हॅलो स्टुडंट, आज पाहणार आहोत 4 गोल्डन रूल्स. खऱ्या अर्थाने हे गोल्डन रूल्स आहेत, कारण ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी लिहायला शिकायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, त्याचबरोबर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन असो, बिगिनर्स असो की अगदी मीडियम लेवलचे असो, कोणीही असो, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की इंग्रजीमध्ये कोणत्याही ग्रामर मिस्टेक्स होऊच नाहीत, असं जर तुम्हालाही वाटत असेल तर चला, आज हा व्हिडिओ पाहता क्षणी तुम्ही 1000च्या वर वाक्य लिहू शकाल. 1000च्या वर वाक्य आज आत्ता ताबडतोब तुम्ही बोलू शकाल. मग तुम्ही विद्यार्थी लहान असू देत, लहान वर्गाचा असू देत, मोठ्या वर्गाचा असू देत, जॉब होल्डर्स असू देत, कुणीही असू देत. ओके, तर चला मग बघूया असे हे 4 महत्वाचे गोल्डन रूल्स कोणते आहेत. आणि ह्या 4 गोल्डन रूल्स हे स्किप न करता पहा, कारण प्रत्येक पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. तर स्टुडंट्स, आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांचे खूप 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 आभार, कारण आज आपण 1,00,000 सबस्क्रायबर्स आपले आज कंप्लीट होणार आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच गाईज, एव्हरीवन थँक्यू सो मच. सो सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर बघा, 4 गोल्डन रूल्स आपल्याला शिकायचे आहेत. आता ह्या गोल्डन रूल्सचा उपयोग आपण कशा पद्धतीने करणार आहोत. पहिला गोल्डन रूल आपण पाहूया. हा जो गोल्डन रूल आहे बघा, तो गोल्डन रूल आपण का वापरतो, आपण हा नेहमी आपल्याला वापरावा लागतो. याच्या मदतीने, ह्या 4 गोल्डन रूल्सच्या मदतीने जवळपास 70 ते 80% इंग्रजी तुमचं पक्क होणार आहे. सो यातला पहिला जो रूल आहे, तुम्ही म्हणाल की हा साधा सोपा रूल वाटतो आहे, मॅडम हे आम्हाला येतं. सो कशा पद्धतीने येते ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो पहिला रूल आहे, पहिले आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल, V1 V5 घ्यावा लागेल, प्लस आपल्याला ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतील तर घ्यावे लागतील, नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. सो अशा पद्धतीने आपला हा पहिला रूल असणार आहे, गोल्डन रूल पहिला. आता ह्या गोल्डन रूल्सच्या मदतीने आपण वाक्य कशा पद्धतीने बनवणार आहोत. सिंपल मेथड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा, आपले हे सब्जेक्ट आहेत आय, यू, वी, दे. मी एक ट्रिक सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. त्या ट्रिकचं नाव आहे आई यू वी दे. आई यू वी दे नावाचे सब्जेक्ट जर आले तर पहा, या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवावे लागतात. आता लिहायचे आणि बोलायचे मी दोन्ही मेथड वन ऍट अ टाइम सांगणार आहे, तुम्ही ती नीट ऐकायची आहे. बघा, आपल्याकडे सब्जेक्ट आहेत एवढे. आता ह्या प्रत्येक सब्जेक्टच्या मदतीने आपल्याला सुरुवात करायची. बघा, ज्यांना लिहायला शिकायचंय, ज्यांना बोलायला शिकायचंय, कशी कराल सुरुवात. पहिली सुरुवात करा आय. तर काय म्हणाल, आय वेकअप. हे सगळे काय आहेत आपले, हे V1 आहेत. ओके, हे आहेत आपले V1. हे पण V1 आहेत, हे पण V1 आहेत. प्रत्येकाचा मराठी अर्थ मी इथे लिहिलेला आहे, जेणेकरून की तुम्हाला जर बोलण्याची तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही सहजगत्या मराठी इंग्रजी अशी पण प्रॅक्टिस करू शकता. तर बघा कशा पद्धतीने वाक्य बनतात. सो सुरुवात करायची, एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि इथे मी खूप सारे वर्ब लिहिलेले आहेत अर्थासहित. फक्त पहिल्यांदा बोलण्याची प्रॅक्टिस करा, त्या बोलण्यातून तुम्हाला आपोआप लिहिता सुद्धा येईल. सो ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं ग्रामर, रायटिंग स्किल लिहायचं असतं, पत्र, निबंध वगैरे, तर त्यांच्या सुद्धा अजिबात चुका होत नाहीत. त्यामुळे जे पॅरेंट्स कोणी पाहत असतील तर ते तुमच्या 8, 9 पासून 12 पर्यंतच्या स्टुडंटला हे नक्की दाखवू शकता, त्यांच्याकडून हे पाठ करून घेऊ शकता. तर बघा, आय वेकअप. बघा वाक्य, आय वेकअप, आय ब्रश, आय ड्रिंक, आय कुक, आय ईट, आय गो, आय रीड, आय राईट, आय लिसन, आय वॉच, आय प्ले, आय रिटर्न, आय डान्स. सो या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. इकडची पण याच पद्धतीने कराल. आय गिव्ह, आय मेक, आय सिंग, आय टीच, आय रन, आय पेंट, या प्रकारे. सो आय ह्या प्रकारे तुम्ही एवढे तुमचे सगळे वाक्य जे आहेत, साधारण 30-35 वर्ब मी बोर्डवर लिहिलेले आहेत, एवढे 35 वाक्य तुमचे साधारण तयार होतात एकाच सब्जेक्ट पासून, आय. राईट. आता याचे अर्थ कसे होतात मग, तर आय वेकअप म्हणजे मी उठतो, आय ब्रश म्हणजे मी दात घासतो, आय ड्रिंक म्हणजे मी पितो, आय कुक म्हणजे मी बनवतो, आय ईट म्हणजे मी खातो, आय गो म्हणजे मी जातो, आय रीड म्हणजे मी वाचतो, आय राईट म्हणजे मी लिहितो, आय ऐकतो म्हणजे मी लिसन, आय लिसन म्हणजे मी ऐकतो, आय वॉच म्हणजे मी पाहतो. या पद्धतीनं सर्व त्याचे अर्थ तयार होतात. बघा, या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुमचं लिखाण पण पक्क होणार आहे, ग्रामर मिस्टेक्स अजिबात होणार नाही. आणि
आणि तुमचं इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस होईल. ज्यांनी कधीच आजपर्यंत इंग्रजी बोलायला शिकलेलं नाही ते सुद्धा या पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकतात. सुरुवातीला थोडासा वेळ लागेल, हळूहळू म्हणा, हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही एकच आयचीच प्रॅक्टिस तुम्ही सुरुवातीला पूर्ण 35 वर्ब साठी करा, त्याच्यानंतर सेकंड टाइम करा, त्यानंतर फोर्थ टाइम करा, फिफ्थ टाइम, 10th टाइम जेव्हा तुम्ही ती फक्त आयची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ते वाक्य पाठ होऊन जातील आणि तुम्हाला भरभर 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 म्हणता येतील आणि तुमच्या इंग्रजीला जिभेला बोलण्याची, इंग्रजी बोलण्याची सवय लागेल. सो बघा, आता ही झाली आयचे वाक्य. आता यूचे वाक्य घेऊया. यू वेकअप म्हणजे तू उठतो, यू ब्रश म्हणजे तू दात घासतो, यू ड्रिंक म्हणजे तू पितो, यू कुक म्हणजे तू बनवतो, यू ईट म्हणजे तू खातो, यू गो म्हणजे तू जातो. या पद्धतीनं यूचे वाक्य तयार होते. राईट. सो यूचे वाक्य सुद्धा याच पद्धतीनं संपूर्ण वाक्य अगदी लाईक पर्यंत म्हणायचे आहेत. व्हिडिओ आवडतोय ना? लाईक केलं? नाही केलं? नक्की लाईक करा, कारण इंटरेस्टिंग अजून आपण सर्व रूल्स जे आहेत ते पाहणार आहोत. सो हा फर्स्ट गोल्डन रूल पाहतोय आपण. सो त्याला यू झालं. वीचे याच पद्धतीनं करा. वी वेकअप, वी ब्रश, वी ड्रिंक, वी कुक, वी ईट, वी गो, वी रीड, याप्रमाणे. आता याची प्रॅक्टिस इंग्लिश मध्ये कराल, मग नंतर पुन्हा मराठी करायचं आहे. मी, आम्ही, आता वी घेतलंय आपण. आम्ही उठतो, वी वेकअप. आम्ही दात घासतो, वी ब्रश. आम्ही पितो, वी ड्रिंक. आम्ही बनवतो, वी कुक. आम्ही खातो, वी ईट. आम्ही जातो, वी गो. आम्ही वाचतो, वी रीड. आम्ही लिहितो, वी राईट. आम्ही ऐकतो, वी लिसन. आम्ही पाहतो, वी वॉच. आम्ही खेळतो, वी प्ले. आम्ही परत येतो, वी रिटर्न. आम्ही नाचतो, वी डान्स. येस, आज डान्सच करायचा आहे कारण आज 1 लाख होणार आहे. आम्ही देतो, वी गिव्ह. आम्ही बनवतो, वी मेक. या पद्धतीनं तुम्हाला सगळे वाक्य करायचे आहेत. बघा, मराठी इंग्लिश दोन्ही सांगते. लिखाण फक्त होणार आहे, इंग्रजी सुद्धा आत्ताच बोलायला लागणार आहात. गृहिणी असेल तरी सुद्धा. आता हे या पद्धतीनं दे पर्यंतचे वाक्य तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. खूप सारे वाक्य तुमचे तयार होणार आहेत. आता हे एवढे वाक्य झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल मॅम एवढेच सब्जेक्ट येतात का? अजिबात नाही. आता बघूया आपण, जर या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त वेगळे सब्जेक्ट आले तर आपल्याला काय बदल करावा लागतो. सपोज जर हे सब्जेक्ट आले, बघा, ही, शी, इट, हे सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, याला म्हणतात सिंग्युलर थर्ड पर्सन. ओके. सो या पद्धतीनं ही, सी, इट हे सिंग्युलर थर्ड पर्सन व्यक्ती असतील, म्हणजे अशा व्यक्ती ज्या आपल्या समोर नाहीत, कुणीतरी आहेत. आपण कुठल्या तरी एका मित्राबद्दल बोलतोय, मैत्रिणीबद्दल बोलतोय, एखाद्या निर्जीव पक्षी प्राणीबद्दल बोलतो आहोत, तर तेव्हा इट येईल. राम, राणी असे सिंग्युलर मी नाऊन घेतलेले आहेत. सो आता हे जर आले तर आपल्याला काय बदल करावा लागतो. बघा, जसं मी इथं तुम्हाला सांगितलं की आपण V1 घेतलेला आहे. आता इथे मी V1 पण लिहिलेला आहे आणि मी इथे V5 पण लिहिलेला आहे. बघा, V5 म्हणजे आपला हा जो फर्स्ट गोल्डन रूल आहे, तो रूल सांगतो की सब्जेक्ट, हे सर्व सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टच्या पुढे आपण V1 घेतलेला आहे किंवा आपण V5 घेतलेला आहे. आता V5 कसं घ्यायचं? V1 चे मी तुम्हाला सांगितले. आता हे जेव्हा सब्जेक्ट येतील तेव्हा आपल्याला V5 घ्यावं लागतं. लक्षात ठेवा, ही, शी, इट्स, राम, राणी अशा प्रकारचे सब्जेक्ट आले तर आपल्याला V5 घ्यावं लागतं. सो व्हॉट इज दिस V5? V5 काय असतो? तर V5 जो आहे, हे जे सगळे वर्ब आहेत ना, या वर्बला शेवटी यस किंवा ईएस शब्द आपल्याला जोडावा लागतो, लेटर जोडावा लागतो. आपल्याला यस तरी जोडायचं आहे किंवा आपल्याला ईएस जोडायचं आहे. आता ईएस कुठे जोडायचं आहे तर त्याचा एक रूल मी इथे लिहिते आहे तुमच्यासाठी की जर ह्या दिलेल्या वर्बचं शेवटचं लेटर जर यस, एस एच, सी एच, ओ एक्स, एस डबल जेड, सॉरी डबल एस डबल जेड अशा प्रकारचे लेटर जर आलेले असतील शेवटचे, तर त्यावेळेस आपल्याला ईएस लावावा लागतो. जसं की आता इथे वॉश शब्द आहे, वॉश मध्ये एस एच आहे, हा एस एच. सो एस एच असेल तर मला इथे ईएस जोडावा लागेल. मी नुसतं एस नाही लावणार, तर मला तिथे ईएस लावावा लागेल. तशाच प्रकारे बघा, जर दिलेल्या वर्ब मध्ये, आता मी तशा टाईपचा एक्झाम्पल टीच मध्ये आहे. बघा, टीच मध्ये सीएच आहे इथे, सो याच्यामध्ये सीएच आलेला आहे. आता सीएच असेल तर मला V5 घेत असताना मला ह्याला ईएस ऍड करावा लागतो. क्लिअर? आणि आता बाकीचे जे शब्द आहेत, बघा इथं पी आहे, म्हणजे हे लेटर सोडून जर शब्द असतील तर सिम्पली आपल्याला यस ऍड करावा लागतो. आता इथं ओ आहे, बघा, हा ओ आहे, सो इथे पण आपल्याला ईएस ऍड करावा लागेल. इथे रीड आहे, त्याला यस लावायचं आहे. इथे यस, इथे यस. इथे सीएच आहे, तर सीएच असेल तर ईएस ऍड करायचा. यस, यस, यस. गिव्स ला एस, इथे पण यस, इथे पण यस, यस, यस. क्लीन ला यस, टेल ला यस, बाईक ला यस, सेल्स, टेल्स, कॉल्स, स्लिप्स, सिंग्स, टीचर्स ला घेतलेले, रन्स, पेंट्स, डाइव्स अँड लाईक्स. ओके. ही लाईक्स माय चॅनल, त्याला माझं चॅनल आवडतं. सी लाईक्स माय चॅनल, डू यू लाईक माय चॅनल? इफ येस, देन हिट द बटन. जर तुम्हाला आवडत असतील आपले व्हिडिओ तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.
आणि हो, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. कारण आज नक्कीच 101% आपले 1 लाख कम्प्लीट होणार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. सो बघा आता हा एसईएस ऍड केल्यावर काय करायचं. एसईएस आपल्याला कशासाठी लागणार आहे, फक्त ह्या एवढ्या सब्जेक्ट साठी लागणार आहे. ओके, सो आता ही जे वाक्य देऊया, ही वेक्सअप, ही वेक्सअप, ही ब्रशेस, सॉरी इथं ब्रश आहे, इथे ईएस लागायला पाहिजे. ओके, he brushes, he drinks, he cooks, he eats, he goes, he reads, he writes, he listens, he watches, he plays, he returns, he gives. बघा, gives म्हणते मी, यस चा उच्चार करतो आहोत आपण. He makes, he asks, he plucks, he speaks, he washes, he cleans, he sells, he buys, he tells, he calls, he sleeps. हा यस आणि ईएस आहे ना, तर तो ग्रामर मध्ये इंग्रजीमध्ये फार घोळ घालतो. त्यामुळे हा ईएस चा रूल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. असे हे जे सगळे वाक्य असतात तर ते आपण वारंवार आपण वापरत असतो. आपल्याला ज्या नेहमी गोष्टी आपण करत असतो, रुटीन सांगण्यासाठी आपण ह्या प्रकारच्या वाक्यांचा आपण उपयोग करत असतो. त्यानंतर आपल्याला जी जागतिक सत्य असतात तर ती, जसं की 2 and 2 make 4, 2 आणि 2 4 होतात, 2 and 2 make 4. तर हे वाक्य सुद्धा याच प्रकारचं आहे. सो असे खूप सारे वाक्य बनवायला तुम्हाला हे उपयोगाला येतं. रायटिंग स्किल मध्ये लिहिताना पण तुमच्या ग्रामरच्या मिस्टेक्स होतात. यस कुठे करायचं, यस कुठे करायचं. सो मेक इट क्लिअर अँड कीप इट इन माइंड. हे 5च सब्जेक्ट आहेत बघा. आता सपोज सी ने म्हणायचे, इथले वाक्य सगळेचे सगळे जस्ट प्रॅक्टिस म्हणून करू शकता, पण इटच्या पुढे बरेचसे वाक्य इथले जमणार नाही. जसं की इट ब्रशेस, इट म्हणजे पक्षी प्राणी, तो ब्रश नाही करणार, त्याचा वाक्य अर्थपूर्ण वाटणार नाही. इट ड्रिंक्स म्हणू शकताय, इट इट्स म्हणू शकताय, पण इट रीड्स जर म्हटलं तर कुत्रा प्राणी वगैरेसाठी इट असतं. हे इट आणि हे रीड करतो असं नाही वाक्य होत, अर्थपूर्ण होत नाही. पण प्रॅक्टिस साठी तुम्ही ते म्हणून पाहू शकता, किंवा इटच्या ऐवजी अ डॉग वगैरे शब्द घेऊन तुम्ही हे सगळे वाक्य जस्ट फॉर प्रॅक्टिस म्हणू शकता. परंतु लक्षात ठेवा, एक पक्षी प्राणी निर्जीव वस्तू यासाठी आपण वापरत असतो. ओके, सो आता तुम्हाला कळालं असेल. सपोज रामचे वाक्य म्हणायचे, तर आता आपण आधी मराठी आणि मग इंग्लिश म्हणून दाखवते की राम उठतो, राम वेक्सअप, राम दात घासतो, राम ब्रशेस, राम पितो, राम ड्रिंक्स, राम बनवतो, राम कुक्स, राम खातो, राम एट्स, राम जातो, राम गोज, राम वाचतो, राम रीड्स, राम लिहितो, राम राईट्स, राम ऐकतो, राम लिसन्स, राम पाहतो, राम वॉचेस, राम खेळतो, राम प्लेज, राम परत येतो, राम रिटर्न्स, राम नाचतो, राम डान्सेस, राम देतो, राम गिव्स, राम बनवतो, राम मेक्स, राम विचारतो, राम आस्क्स, आणि या पद्धतीनं शेवटपर्यंत राम लाईक्स, राम लाईक्स अवर व्हिडिओज. अजून लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा. लाईक केल्यानंतर HYPE हा एक शब्द दिसेल, त्याला पण क्लिक करा. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला बूस्ट मिळते आणि इट एनकरेजेस मी. सो प्लीज डू इट. सो बघा, हे झाले आपल्या सिंगल रूल. ह्याच एका रूल मध्ये खरं तर एवढी शक्ती आहे ना, कारण आपण या प्रकारचे वाक्य खूप वापरत असतो. तर बघा, हा एक महत्वाचा रूल तुम्हाला समजला असेल. आता बघणार आहोत आपण सेकंड रूल. ओके, सो सेकंड रूल काय आहे तो आपण बघूया. पहिल्या रूलचे वाक्य तुम्हाला नक्कीच समजले असतील. सो स्टे ट्यून. सेकंड रूल आपण बघणार आहोत. आता यसच्या नंतर आपल्याला डू किंवा डच शब्द घ्यायचा आहे. ओके, डू किंवा डज, आणि याला आपल्याला नॉट लावायचं आहे. सी, डू, डज, नॉट. ओके, सो या पद्धतीने आपले वाक्य आता कशा पद्धतीने होतील. आपल्याला जर नकार करायचा असेल, नकार सांगायचा असेल आपल्याला, म्हणजे एखादी गोष्ट नाही करत मी, हे सांगायचं आहे की मी सकाळी उठत नाही, मी झोपतो, मी बोलत नाही, मी काम करत नाही, अशा प्रकारे नकारार्थी वाक्य जर सांगायचे असतील तर त्यासाठी आपण हा सेकंड फॉर्म्युला वापरतो. ओके, हा सेकंड गोल्डन रूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही निगेटिव्ह करू शकता. मग कसं करणार, तर हा सब्जेक्ट पुन्हा सुरुवातीला हे घेऊया आपण, आई यू वी दे. आई यू वी साठी आपण डू वापरायचा आहे, डूच्या सोबत आपण नॉट वापरायचा आहे. ओके, नकारार्थी वाक्य आपण पाहतो आहोत. आपला हा जो सेकंड रूल आहे, या सेकंड रूल मध्ये आपण नकारार्थी वाक्य बघत आहोत. ओके, नकारार्थी वाक्य कसे करणार आहोत, तर सब्जेक्ट घ्यायचंय सुरुवातीला, त्यानंतर आपण घेणार आहोत डू नॉट. याला शॉर्ट मध्ये आपण डोंट सुद्धा म्हटलं जातं. बोलीभाषेत आपण हा शब्द जास्त वापरतो. ही शीट, राम राणी यासाठी आपल्याला डज नॉट घ्यावं लागतं. हे रूल मात्र थोडेसे तुम्हाला पाठ करावे लागतील. याचा शॉर्ट फॉर्म आपण वापरतो बोलीभाषेत, म्हणजे स्पीकिंग साठी डझंट, डझंट. आता हे वाक्य कसे म्हणणार आहात, तर बघा, हे वाक्य अशा पद्धतीने होईल. आय
डोंट वेक अप. आय डोंट वेक अप. मी उठत नाही. आता याच्या पुढे तुम्ही वाक्य कितीही वाढवू शकता. आय डोंट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठत नाही. आय डोंट ब्रश. सॉरी. आता इथे आपल्याला बघा, आपण इथे डोंट ब्रश घ्यावं लागतं ना. ज्या वेळेस आपण डोंट किंवा डझंट वापरू, लक्षात घ्या, तर त्यावेळेस हा जो एस आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो. कीप इट इन माइंड. आपण ज्या वेळेस नकार वापरतो त्यावेळेस आपल्याला हा जो एस आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो. राईट. सो मग वाक्य कशा पद्धतीने होतात बघा. वाक्य अशा पद्धतीने होईल. सपोज आयचं वाक्य आहे, आय डोंट वेक अप, आय डोंट ब्रश, आय डोंट ड्रिंक, आय डोंट कुक, आय डोंट eat, I don't go, I don't read, I don't write, I don't listen, I don't watch. याचा अर्थ काय होतो की मी उठत नाही, आय डोंट वेक अप, मी दात घासत नाही, आय डोंट ब्रश, मी पीत नाही, आय डोंट ड्रिंक. पुढचं वाक्य कोणतंही घेऊ शकतं. सपोज आय डोंट ड्रिंक कॉफी, मी कॉफी घेत नाही, आय डोंट ड्रिंक कॉफी, मी कॉफी पीत नाही, मी बनवत नाही, आय डोंट कुक, मी खात नाही, मी ब्रेकफास्ट खात नाही, आय डोंट ईट ब्रेकफास्ट, आय डोंट टेक ब्रेकफास्ट, मी जात नाही, आय डोंट गो. अशा पद्धतीनं तुम्ही यातला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर डोंट घ्यायचा आहे आणि प्रत्येक वाक्य याच पद्धतीनं शेवटपर्यंत म्हणायचं आहे. डोंटचे वाक्य करत असताना मात्र लक्षात ठेवायचंय की डोंट आणि डझंट कोणतेही वाक्य करा, हा जो शेवटचा आपण एस ऍड केलेला आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो. नकारार्थी वाक्यामध्ये शेवटचा एस जो लावलेला आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो. पुन्हा पुन्हा रूल सांगते आहे. ओके. सो आता आपले हे वाक्य कशा पद्धतीनं होईल. मग यूचं वाक्य घेऊ शकता, वीचं घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल वीचं घेतलं, वी डोंट वेक अप, वी डोंट ब्रश, वी डोंट ड्रिंक, वी डोंट कुक, वी डोंट ईट, we don't give, we don't make, we don't ask, we don't pluck, we don't speak, we don't wash, we don't clean, we don't sell, we don't buy, we don't tell. या पद्धतीनं we don't lie. ओके. we don't lie. मला ते आवडत नाही. काय आवडत नाही? लाईकच्या पुढे लिहू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवू शकता. आता जर सब्जेक्ट याच्या ऐवजी हा आला, ही शी इट राम राणी आला, तर मात्र आपल्याला डोंटच्या ऐवजी आपल्याला डझंट घ्यावं लागतं. डज नॉट किंवा डझंट. राईट. सो मग वाक्य कसं होईल. सपोज हीच वाक्य आहे. आता हे घेत असताना सुद्धा लक्षात ठेवायचं हा शेवटचा यस किंवा यस जो आहे तो आपल्याला काढावा लागतो. कारण तो या डज मध्ये झालेला असतो, तो ह्या डू मध्ये झालेला असतो, त्यामुळे तो काढावा लागतो. तर मग कसं वाक्य होईल. ही डझंट वेक अप. बघा मी एक वाक्य इथे लिहिते. सो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल नकार कसा करायचा आहे. ही डझंट वेक अप. तो उठत नाही. सकाळी उठत नाही लिहायचं असेल तर पुढे ऍड करू शकता ही डझंट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सो मग तुम्ही काय सांगाल. ही वेक्स अप लेट. तो उशिरा उठतो. बघा तुमचा पहिला प्रकार गोल्डन रूल जो आहे तर त्यातलं वाक्य आलं सुद्धा इथे. सो या पद्धतीने ही डझंटचे वाक्य घ्या. मग सी चे असतील तर सी डझंट वेक अप, she doesn't brush, she doesn't cook, she doesn't eat, she doesn't give, she doesn't make, she doesn't ask, she doesn't club. या सगळ्यांचे अर्थ काय होतात. ती देत नाही. she doesn't give, ती बनवत नाही. she doesn't make, ती विचारत नाही. she doesn't ask, ती तोडत नाही. she doesn't pluck, ती फुलं तोडत नाही. she doesn't pluck flowers. सो या पद्धतीनं तुमचे पुढचे वाक्य तुम्ही वाढवू शकता. she doesn't speak English, ती इंग्रजी बोलत नाही. she doesn't wash the clothes, ती कपडे धुत नाही. she doesn't. राईट. सो या पद्धतीनं doesn't शब्द घेऊन तुम्ही सर्व वाक्य म्हणू शकता. रामचे पण याच पद्धतीनं म्हणता येतात. राईट. सो हे झाले आपले नकारार्थी वाक्य. 2 गोल्डन रूल्स आपण पाहिलेले आहेत. कसं वाटतंय. 2 गोल्डन रूल्सच्या मदतीनं तुम्ही आतापर्यंत 60% इंग्रजी शिकलेला आहात. आणखी 20% इंग्रजी अजून 2 रूल्सच्या मदतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे. आतापर्यंत आपण जे नकारार्थी आणि होकारार्थी गोल्डन रूल 1, याच्या आधीचा रूल आणि हा 2 असे 2 रूल जे पाहिले त्या दोन्ही रूल्सचे 2 वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. यातल्या कोणत्याही क्रियापदाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. ओके. सो कोणतंही एक वाक्य, एक वर्ब घ्या आणि त्याच्यापासूनचे हे 2 वाक्य मला जरूर पाठवायचे आहेत. राईट. सपोज तुम्ही पेंट वर्ब घेतलेला आहे. चला पेंट पासून मला हे 2 वाक्य बनवायचे आहेत. यातला सब्जेक्ट कोणताही घेऊ शकता तुम्ही आणि कोणताही
वर्ब घेऊ शकता, पेंट एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. सो पेंट पासून एक करा आणि एक टीच पासून करा, राईट. सो पेंट आणि टीच ह्या दोन्ही पासून मला दोन वाक्य तुम्ही, दोन्ही गोल्डन रूल्सचे वाक्य, एक पॉझिटिव्ह होकारार्थी आणि एक नकारार्थी कमेंट मध्ये टाकायचा आहे. आता आपण नेक्स्ट रूल पाहूया. आता हे नेक्स्ट रूल मध्ये काय करायचं बघा. आता तिसरा महत्वाचा प्रकार असतो आणि तो असतो प्रश्न बनवायचा आहे. तर बघा, तिसरा रूल जो आहे तर तो आपल्याला बनवायचा आहे प्रश्न. आता प्रश्न बनवत असताना आपल्याकडे दोन प्रकारचे प्रश्न असतात. आपण पहिला जो प्रश्न बनवणार आहे तो आहे येस नो टाइप क्वेश्चन, ज्याचं उत्तर हो किंवा नाही येतो, येस नो टाइप क्वेश्चन. त्याच्यानंतर चौथा रूल आपण पुढचा पाहणार आहोत, तो सांगेल तुम्हाला थोड्याच वेळेत. गोल्डन रूल काय आहे तो बघूया. सो तिसरा आपला गोल्डन रूल आहे. सो पहिले आपल्याला घ्यायचं आहे डू किंवा डज. जसं आपण हे इथे घेतलेलं आहे ह्या सब्जेक्टच्या नंतर, पण आता आपल्याला हे इकडे घ्यायचं आहे, ह्या सब्जेक्टच्या मागे घ्यायचं आहे. ओके. सो आपल्याला इथे नकार नाही घ्यायचा, सो आपल्याला सिम्पली इथे होकार घ्यायचा आहे. सो हे कशा पद्धतीने घेणार आहात. सो बघा, आधी पहिले आपण हा रूल पूर्ण लिहूया. डू डज, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला V1 घ्यायचा आहे. नेहमीच आपल्याला V1 घ्यायचा आहे. हा आहे आपला गोल्डन रूल नंबर 3, तिसरा रूल. आता आपण बघा कशा पद्धतीने हे वाक्य होईल. सो सुरुवातीला इथे आपण घेणार आहोत डू. ओके. डू आय, ह्या पाचही सब्जेक्ट साठी आपल्याला डू घ्यायचा आहे. आता याने प्रश्न कसा तयार होतो की तू उठतो का, मी उठते का, ती उठते का, आम्ही उठतो का, उठतो का. म्हणजे उठतो का म्हणजे एकतर उत्तर हो असेल किंवा उत्तर नाही असेल, म्हणून याला म्हणतो यस नो टाइप. मग बघा कसा प्रश्न तयार होईल. डू आय वेकअप, मी उठतो का. डू आय ब्रश, मी ब्रश करतो का. डू आय ड्रिंक, मी पितो का. डू आय कुक, मी बनवतो का. डू आय ईट, मी खातो का. डू आय गो, मी जातो का. आणि अशाच प्रकारे सगळे डूचे प्रश्न, सगळे वर्ब घेऊन प्रॅक्टिस करा आणि मग बघा हजारो वाक्य तुमचे आज आत्ता ताबडतोब तयार होतात. लिहू शकता, बोलू शकता विदाउट ग्रामर मिस्टेक. तर बघा, हे झाले डूचे वाक्य. डू वी घेऊ शकतो. डू वी वेकअप, डू वी ब्रश, डू वी गिव्ह, डू वी प्लग, डू वी वॉश, डू वी क्लीन, आम्ही क्लीन करतो का, आम्ही विकतो का. डू वी सेल. डू डू घ्यायचे सुरुवातीला आणि शेवटी प्रश्न आहे, त्यामुळे शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागतं. कशा प्रकारचं वाक्य होतं मग हे. डू यू लाईक, डू यू लाईक अवर व्हिडिओज. इफ यस देन हिट द लाईक बटन. डू यू लाईक, तुला आवडतं का. तर बघा, हा झाला प्रश्न तयार. याचं उत्तर एकतर यस असेल किंवा नो असेल. सो अशा प्रकारचे सगळे प्रश्न. आता आपण डूच्या ऐवजी डज किंवा घ्यायचंय, राईट. सो आता तुम्हाला आयडिया आली असेल की हे जे सब्जेक्ट आहेत आपले, याच्यासाठी आपल्याला डज घ्यावं लागतं. जसं की एस चा रूल पण याच सब्जेक्ट साठी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. त्याच प्रकारे डूच्या ऐवजी डज घ्यायचा रूल प्रश्नासाठी सुद्धा आणि निगेटिव्ह बनवताना सुद्धा. तर डज घेण्याचा रूल हा आपला इट साठीच लागू होतो. मग वाक्य कसं तयार होईल. डज ही वेकअप, तो उठतो का. डज सी वेकअप, ती उठते का. डज इट वेकअप, तो उठतो का. डज राम वेकअप, राम उठतो का. डज राणी वेकअप, राणी उठते का. सो या मेथडनी तुमचे डजचे प्रश्न तयार होतील. राम, राणी ही कोणतेही सब्जेक्ट घ्या, एकाच सब्जेक्टच्या सहाय्यानं सगळे वाक्य सुद्धा मी सुरुवातीला म्हणून दाखवले त्या पद्धतीनं तुम्ही म्हणून पाहू शकता, लिहून पाहू शकता. अशा पद्धतीनं तुमचे यस नो टाइपचे क्वेश्चन तयार. 3 रूल झालेले आहेत. सो आता आपण पाहूया आपला फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट रूल. बिफोर दॅट आता तुम्ही काय करणार आहात, अजून तुम्हाला कमेंट मध्ये काय करायचं आहे. हा चौथा प्रकार शिकवणं झाल्याच्या नंतर मी पहिले 2 वाक्य सांगितले होते, पेंट आणि टीचचे 2 वाक्य सांगितले होते. आता तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न बनवायचे आहेत, एक येस नो टाइपचा प्रश्न आणि आता यानंतर जो मी शिकवणार आहे तो. सो हे 2 प्रश्न बनवून तुम्हाला पाठवायचे आहेत. एक्झाम्पल इथे मी दाखवलेलं आहे, तोंडी पण म्हणून वाक्य दाखवलेले आहे. सो ज्यांना हे समजले, ज्यांचे हे 4ही वाक्य करेक्ट येतील, त्यांना गृहीत धरूया आपण की त्यांना संपूर्ण व्हिडिओ छान समजलाय. 4ला 4 गोल्डन रूल्स जर समजले तर 80% इंग्रजी तुमचं पक्क झालेलं आहे. यातला एखादा रूल चुकला तर तेवढाच व्हिडिओचा भाग डबल पहा, म्हणजे तुमचा तो भाग पक्का होईल.
सो नक्कीच मला चारही वाक्य कमेंट मध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट मध्ये टाका. लवकरच आपले 1 लाख कंप्लीट होणार आहेत. सो थँक्यू एव्हरीवन फॉर युअर सपोर्ट. तुमच्या एवढ्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. सो थँक्यू 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 सो मच. सो आता आपला नेक्स्ट जो रूल आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे बघा. हा जो चौथा रूल असणार आहे, चौथा गोल्डन रूल. सो याच्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, तर सिम्पली आपल्याला WH चा वर्ड वापरायचा आहे. आधी काय वापरायचं आहे, WH चा वर्ड. सो WH चा वर्ड म्हणजे कोणता, व्हॉट, वेन, वाय, वेअर, हे सर्व WH चे प्रश्न आहेत, प्रश्नार्थक शब्द आहेत. त्याचबरोबर हाऊ, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार, हे सुद्धा WH चे वर्ड्स आहेत. सो यापैकी कोणत्याही वर्डने सुरू होणारा प्रश्न जर बनवायचा असेल तर हा रूल आहे. बघा, हा रूल तर आपण आत्ताच अभ्यासलाय. सिम्पली याच्या अगोदर WH चा वर्ड लावायचा आहे. समजा आपण वाय चा प्रश्न विचारतोय, वाय, वाय म्हणजे का, एखादी गोष्ट का करतोय आपण, वाय. आता सिम्पली इथं WH चा प्रश्न आपल्याला वापरायचा आहे. वाय, वाय डू आय वेक अप. ओके, सिम्पली डू घ्यायचंय, इथे फक्त वाय लावायचं आहे. म्हणजे इथे डू च्या आधी आपल्याला वाय लावावं लागेल. सो वाय डू आय वेक अप, वाय डू यू ब्रश, वाय डू यू ड्रिंक, वाय डू वी कुक, आम्ही कुक का करतो, वाय डू दे ईट, ते का खातात. बघा, रूल हा आहे है ना. सो इथे रूल लिहिलाय, सॉरी, इथे रूल लिहिलेला आहे. तर याच्या आधी फक्त WH लावायचं. सो WH म्हणलं की वाय चे प्रश्न तयार, वेअर चे प्रश्न तयार, वेन चे प्रश्न तयार. जसं की सपोज तुमचा रूल असेल, हा आहे आपला WH टाइप क्वेश्चन. याच्यामध्ये आपण WH टाइप क्वेश्चन आपण शिकवतो आहोत. सो कशा पद्धतीने प्रश्न तयार होईल, समजा हाच प्रश्न असेल तर सिम्पली आपल्याला सुरुवातीला वाय लावायचं आहे. वाय डू यू लाईक, तुम्हाला ते का आवडतं, वाय डू यू लाईक. ओके, सो याच पद्धतीनं तुमचे सगळे प्रश्न तयार होतील. जर यासाठी प्रश्न करायचा असेल तर डज घ्यावा लागेल. वाय डज ही वेक अप, वाय डज ही वेक अप, का उठला तो एवढ्या लवकर, आजारी आहे सपोज तो, तर तुम्ही म्हणाल वाय डज ही वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, का लवकर उठला तो. सपोज आपल्याला म्हणायचं वाय डज ही ब्रश, तर दवाखान्यात जाऊन आलाय, दात दाखवून आलाय, आपण वाय डज ही ब्रश, का त्याने ब्रश केलेला आहे, त्याला करू नको म्हटलं होतं. वाय डज ही ड्रिंक द कॉफी, वाय डज ही ड्रिंक टी, त्याने चहा का पिला, त्याला प्यायचा नव्हता. वाय डज ही ड्रिंक, वाय डज ही ईट, वाय डज सी ईट, वाय डू वी, वाय डू दे, वाय डू यू. या पद्धतीनं वाय चे सगळे प्रश्न करू शकता आणि कोणताही प्रश्न करू शकता. वेनचा करू शकता, वेअरचा करू शकता, वायचा करू शकता, हाऊचा करू शकता. दिलेल्या वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला WH चा वर्ड घेता येतो आणि WH चे प्रश्न तुम्ही तयार करू शकताय. बघा कसा वाटला हा भन्नाट व्हिडिओ. हा नक्कीच तुम्हाला आवडला असणार आहे, कारण 4 गोल्डन रूल्स सांगितलेले आहेत आणि 80% इंग्रजी तुमचं नक्कीच कव्हर अप झालं असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये लिहा. थँक्यू सो मच. हा, बिफोर दॅट, जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. करावंच लागेल, कारण आपण नवनवीन माहिती घेऊन येतो. सो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. थँक्यू सो मच. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. थँक्यू व्हेरी मच.